भीती आहे देव पाहत आहे, तर कोणाला विश्वास आहे देव पाहत आहे. तुम्ही कशामध्ये येता हे तुम्हीच ठरवा. असो, सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आजचा टॉपिक आहे की 24 तास गाऊन घालणाऱ्या स्त्रियांनी शरीराचे आपले लाड न पुरवता स्वतःला आकर्षक, स्मार्ट आणि फिट गृहिणी कसं बनवायचं, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सवयी आणि टिप्स दिलेल्या आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आणि तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आता बघा, वाढत्या वयामध्ये आपण बघतो की फिट राहायचं असेल तर प्रत्येक गृहिणीने स्वतःला सवयी लावायला हव्यात. आजकाल आपण काय करतो की आपण शरीराचे लाड पुरवतो आणि मग अशाने काय होतं, आपलं वजन वाढतं, एक एक करता आपल्याला आजार जडले जातात आणि नंतर शरीर स्थूल, अगदी आळस येतो, कंटाळवाणं वाटतं, काही काम करायला उत्साह राहत नाही. तर आता दिवसाची सुरुवात आपण सकाळपासून करायची आहे. सकाळी लवकर उठायचं, त्याचबरोबर कोमट पाणी घ्यायचं आणि मेडिटेशन अगदी फ्रेश वातावरणामध्ये करायचं. तर मी सकाळी उठल्याबरोबर बघा, न चुकता तोंड न धुता कोमट पाणी घेऊन असं मेडिटेशन करते. एक 10 मिनटं जरी मेडिटेशन केलं ना, मला खूप छान फ्रेश वाटतं, अजिबात थकवा जाणवत नाही, दिवसभर आपल्याला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं आणि आपण प्रत्येक काम उत्साहाने करतो. हवं तर करून बघा. जे करत असेल तर ते बेस्टच आहे आणि जे करत नसेल तर त्यांनी आजपासूनच ही सवय करा. तर असो, आता तर फ्रेंड्स, वाढत्या वयामध्ये 35-40 नंतर आपण नेहमी आयुष्याकडे सकारात्मक नजरेनेच पाहायचं आहे. कायम आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही एक स्पेशल असतंच, त्यामुळे आपण कधीच स्वतःला असं कमी समजायचं नाही. आणि जेव्हा आपण असं स्वतःला कमी समजायला लागतो किंवा मी हे करू शकेल का, हे जेव्हा प्रश्न आपण निर्माण करतो स्वतः, आपण असा निगेटिव्ह विचार करायला लागतो ना, त्यावेळेला बघा आपल्या मनावर आणि चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे कधीच आपण स्वतःला कमी समजायचं नाही. प्रत्येक काम उत्साहाने करायचं आणि करण्याचा प्रयत्न करायचा. तर आपलं वय कधी लपवायचं नसतं. आपण ते सुंदरपणे आपण ते स्वीकारायचं असतं, कारण वय वाढत राहतं आणि जेव्हा तो वय वाढतं त्यावेळेला तुम्ही स्वतःला कधीच असं समजायचं नाही की मी आता माझं वय वाढत चाललेलं आहे किंवा मी म्हातारी एजड दिसते किंवा मला थकवा जाणवतो आहे आणि आळस येतो आहे, कंटाळा येतो, असं कधीच समजायचं नाही आहे. आपण नेहमी असं स्वतःला समजायचं आहे की मी अजून ते करू शकते किंवा मी ॲक्टिव्ह आहे, मला थकवा जाणवत नाही आणि आपण ते अगदी बघा सहज करू शकतो ते काम. जेव्हा आपण सुरुवातीलाच आपला आत्मविश्वास आपल्यामध्ये तो निर्माण करायचा आहे आणि नंतर प्रत्येक कामाला आपण सुरुवात करायची आहे. आता वाढत्या वयामध्ये आपण अलीकडं बघतो की खूप सारे आजार वगैरे जडतात, वजन भराभर वाढतं आणि आपल्याला जेव्हा आळस, कंटाळा येतो तेव्हा आपण एका जागी बसल्याने आपलं वजन तर हमखास वाढणारच, पण शरीरामध्ये खूप फॅट्स साठले तर बघ, आणि खूप वजन जर वाढलं ना तर काहीच करायला मन लागत नाही आणि मग ते अजून वाढत जातं आणि मग नंतर आपल्याला खूप टेन्शन येत राहतं, डिस्टर्ब होतो आपण आणि अशाने आपले हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला लागतात आणि मग चिडचिड होत असते. त्यामुळे आपण नेहमी बघा आपलं एक रुटीन ठेवायचं आहे, एक टाईम टेबल बनवायचं आहे. सकाळी उठायचं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, लिंबू मध घालून पाणी घेऊ शकता किंवा साधं पाणी घ्यायचं आणि आपल्या वाढत्या वयामध्ये जे आपले हाडं कमजोर होतात, सांधेदुखी असते काहींना, गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा शरीरात थकवा जाणवतो, तर आपल्याला थकवा येऊ नये म्हणून आपण रोज सकाळी बघा 2 खजूर, 2 बदाम किंवा 4 बदाम, 4 मनुके, अक्रोड असं खायचं आहे. आणि जर सगळ्यांना पॉसिबल होत नसेल हे खाणं तर तुम्ही मूठभर शेंगदाणे खाल्ले तरी चालेल बघा. तर दिवसभरामध्ये कधीही खायचं. हाडेदुखी, सांधेदुखीला बेस्ट उपाय आहे, गूळ शेंगदाणे खायचं आहे. आता बघा, वाढत्या वयामध्ये साखर पूर्ण बंद करा. चहा, तुम्ही जर टी लवर असाल तर आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे तुम्ही एक टाईम चहा किंवा एक टाईम ब्लॅक कॉफी, दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी वगैरे घ्या आणि हलकेसे व्यायामाचे प्रकार करा. अगदी वाढत्या वयामध्ये 50-60मध्ये सुद्धा तुम्ही व्यायामाचे प्रकार करू शकता. मेडिटेशन करा तुम्ही, छान प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार पण घालू शकता. जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, पण व्यायाम करा. वाढत्या वयामध्ये व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं, निरोगी राहतं. त्याचबरोबर बघा, आपण आपल्या कामावर फोकस करायचा आहे. आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं तर आपलं बाहेर
जेवढं तुम्ही लक्ष कमी द्याल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. बाहेर फारसं लक्ष न देता आपल्या स्वतःच्या कामावर आणि आपल्या स्वतःमध्ये जर तुम्ही बिझी असाल तर बघा तुम्ही कधी बदलाल ना ते हे देखील तुम्हाला कळणार नाही. आणि नेहमी आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे. काहीही असू द्या, पॉझिटिव्हच विचार करा तुम्ही. पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं की आणखीन पॉझिटिव्ह घडल्याचं आपल्याला फील होतं आणि आपण आनंदी राहतो. आपल्या चेहऱ्यावर तो आनंद ग्लो दिसून येतो. जर आपण सतत निगेटिव्ह विचार केला, माझ्याकडे नाही किंवा मी हे करणार नाही किंवा मी हे करू शकेल का, असे जर आपण निगेटिव्ह विचार करत राहिलो तर कधीच आपली प्रगती होणार नाही. जर तुम्ही बाहेर लक्ष जास्त द्याल आणि घरात कमी द्याल किंवा तुम्ही स्वतःकडे कमी लक्ष द्याल तर कधीच तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळे स्वतःकडे पहिले लक्ष द्या. स्वतःवर प्रेम करायला शिका. ट्रेंडिंगनुसार राहा. स्वतःमध्ये बदल करा. 24 तास काही लेडीज आपण बघतो की गाऊन घालून असतात. सतत टी व्ही पुढं बसणं, एका जागी बसणं किंवा काम करायला त्यांना उत्साह राहत नाही, थकवा जाणवतो. मग ते फास्ट फूड, जंक फूड हे खाऊन पुन्हा वजन वाढतं, फॅट्स वाढतात आणि नंतर मग पूर्णपणे 24 तास गाऊनमध्ये असतात. त्यामुळे वजन वाढलेलं सुद्धा कळत नाही. तर आपण वजन वाढू द्यायचं नाही आहे, म्हणजे आपली कपडे आपल्याला सैल कसे होतील हे आपण पाहायचं आहे. आणि आपण तसे व्यायामाचे प्रकार, स्वतःचं टाईम टेबल बनवायचं आहे, रुटीन ठेवायचं आहे. थोडीशी आपण देवपूजाही केली पाहिजे. नित्यपूजा केली तर आपलं माइंड अगदी फ्रेश सेट होतं आणि आपण पॉझिटिव्ह राहतो. त्याचसोबत नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण वेळेवर करा. 30 ते 40 मिनटं दिवसभरामध्ये चाला. जर चालायला होत नसेल तर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तर असं हे आपण रुटीन ठेवलं पाहिजे. नाश्ता पण हेल्दी करा, पोटभर नाश्ता करा. काही जण जेवण कमी करतात, कमी करू नका जेवण. तुम्ही हेल्दी नाश्ता घ्या. पोहे, उपमा, इडली, सांबर, डोसा, मूग डोसा किंवा उत्तप्पा काही खा, पण पोटभर खा आणि त्याचबरोबर फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला विसरू नका. जेवढ्या तुम्ही कॅलरीज आतमध्ये घ्याल तेवढ्या त्या बर्न पण करायच्या असतात. आपण नेहमी स्वतःचं शरीर आपलं हलतं चालतं ठेवायचं आहे. स्वतःला नेहमी कशात ना कशात आपण गुंतवायचं आहे. व्यस्त राहिलो तर बघा आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपले हार्मोन्स आपोआप बॅलन्स व्हायला लागतात. चिडचिड कमी होते. त्याचबरोबर आपण पॉझिटिव्ह राहतो. चेहरा आनंदी दिसतो. तर असं आपण रुटीन ठेवायचं आहे. आता बघा इथे मी नाश्त्यामध्ये आज उपमा केलेला आहे. रोज मी वेगवेगळं घेते. ओट्स घेते, साधे ओट्स, मसाला ओट्स, कधी मग इडली सांबार वगैरे आणि एक क्वांटिटी ठेवलेली आहे. मग पोटाला तीच सवय झालेली आहे. आता प्लेटभर असं डिशभर नाश्ता केला, उपमा, पोहे वगैरे घेतलं तर हे पुरेसं होतं आणि आपल्या शरीराला ताकद पण येते. त्यामुळे नाश्ता हा पोटभरीचाच करायचा आहे. आता इथे बघा मी घरगुती अशी लापशी वगैरे बनवते, म्हणजे दलिया म्हणतो ना आपण दुकानातून आणतो, तर ते मी घरीच बनवलेलं आहे. बघा इथे गिरणीमध्ये. तर ही लापशी निघाली आणि एका साईडला जाड असा रवा निघाला आहे. तो थोडा पाखडला की बघा हे वरचा असा कोंडा निघून जातो आणि हा रवा जाडसर रवा तयार होतो. तर तो रवा तुम्ही बघा व्हेज म्हणजे आपण उपमा बनवतो ना तसा अगदी तिखट बघा तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही गाजर, पालेभाज्या घालू शकता, पालक, कोथिंबीर, तसेच बघा अजून काही वाटाणे, गाजर, बीट वगैरे असं कांदा, टोमॅटो वगैरे घालून असा तिखट उपमा बनवू शकता किंवा त्याचं खिचडी टाईप असं तिखट बनवलं तर चविष्ट लागतं आणि पोट भरतं आणि डायजेस्ट लवकर होतं. त्याचबरोबर बघा असं दलिया आपण तुम्हाला माहिती असेल लापशी आपण जर घरी बनवलं तर बघा अगदी गूळ घालून जर केली तुम्ही, वेलची पूड वगैरे, तूप, साजूक तूप घालून, तर लहान मुलं पण आवडीने खातील आणि पोटभरीचा नाश्ता होतो. तुम्ही इव्हिनिंगला सुद्धा, रात्रीचं सुद्धा डिनरला तुम्ही करू शकता. रात्रीचं जेवण हे हलकंच असावं. तुम्ही असं मग लापशी, मुगाची खिचडी किंवा मुगाचं सूप वगैरे घेऊ शकता. रात्रीचं जेवण खूप जर तुमचं फॅट्स वाढलेले असेल, वजन वाढलेलं असेल तर रात्रीचं जेवण तुम्ही हलकंच करायचं आहे. मग बाऊलभर खिचडी, बाऊलभर लापशी काहीही खाऊ शकता तुम्ही. आणि वाढत्या वयामध्ये शक्यतो साखर बंदच करा. स्वीट पदार्थ पण खूप कमी खा, म्हणजे खाऊच नका तुम्ही. जर खाल्लं तर अगदी क्वांटिटी, नाही म्हणून तुम्ही क्वांटिटी कमी करा आणि नाही म्हणून खा. दुपारच्या वेळात असं तुम्ही फ्रूट खायचं आहे. आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहे, रसाळ फ्रूट, रसाळ जर सॅलड खाल्लं तर स्किन पण छान राहते. मग कलिंगड, संत्र, लिंबू पाणी वगैरे असं घ्यायचं आहे. तसेच बघा आता इथे मी असं मूग मटकी वगैरे भिजत घालून आठवड्यातून 2दा-3दा असं कडधान्य तुम्ही खायचे आहेत. तर भरपूर सारं प्रोटीन मिळतं. असं नाही आहे की पनीरच रोज आणायला पाहिजे. अगदी दूध, दह्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. तुम्हाला बघा
कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल. पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या खात चला. पालक, पुन्हा गाजर, बीट, दुपारचं सॅलड असं घ्या. म्हणजे असं हे आपण स्वतःच जर ठरवून आहारात व्यवस्थित बदल केले आणि आहार व्यवस्थित घेतला तर आपोआपच आपण फिट राहायला लागतो. आणि फास्ट फूड वगैरे हे आता प्रत्येकाला मन आहे, खाण्यात येतंच. पण ते खा, तुम्ही कधीतरी खा आणि क्वांटिटीमध्ये खा. जर सारखंच जर खात राहिले तर वजन अजिबात कमी होणार नाही तुमचं. आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही आहार घेऊ नका. काही जण बघा नाश्ता अगदी चहा चपाती. आता ठीक आहे, आपलं महाराष्ट्रीयन खाणं म्हणजे चहा चपाती. तर आपलं चहा चपातीमधून काय आपल्याला प्रोटीन मिळतं? तर काहीच नाही. ती एक सवय झालेली असते आपल्याला पहिल्यापासून. पण तुम्ही जर त्या ठिकाणी जर बघा सोयाबीन वगैरे असं तुम्ही जर बॉईल करून नुसतं शॅलो फ्राय खाल्ले किंवा कडधान्य, मूग, मटकी, चवळी, पुन्हा गावठी चणे, राजमा एकत्र भिजत घालायचं, मोड आणायचं असं आणि शॅलो फ्राय करून त्यावर तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू पिळूनसुद्धा तुम्ही असं खाऊ शकता बाऊलभर. तो खूप पोटभरीचा नाश्ता होतो. मूग डोसा करा. मूग भिजत घालायचे, मोड आणायचे आणि मी मागे पण तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. पुन्हा भरपूर साऱ्या डाळी घालून तुम्ही खिचडी बनवू शकता. भरपूर ऑप्शन असतात आपल्याला, पण आपण करत नाही. प्रॅक्टिकली जर केलं तर तुम्ही फिट राहाल बघा. तसेच बघा आता इथे असं मी घरगुती मटक्यात दही लावते बघा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, रोज असं फ्रेश दही लावायचं. हे दही आंबट लागत नाही आणि ह्या दह्याला साखरेची गरज पडत नाही. विदाऊट शुगरचं असं तुम्ही मडक्यामध्ये दही लावायचं फ्रेश आणि मुलांना पण द्यायचं आणि तुम्ही पण खायचं. अगदी हेल्दी. पनीरच खायला पाहिजे असं काही नाही आहे. दही वगैरे पुन्हा घरगुती याच्यामधून पण भरपूर प्रोटीन मिळतं आपल्याला, कडधान्यांमधून. आणि शुगर म्हणजे साखर पूर्णपणे बंद करा वाढत्या वयामध्ये. साखर जर बंद केली तर बघा तुम्हाला खूप छान वाटेल, फ्रेश वाटेल आणि तुमची स्किन पण छान होईल. ॲसिडिटी, जळजळ, ढेकर काही होणार नाही. चेहरा निस्तेज दिसणार नाही. वाढत्या वयामध्ये साखर जर जास्त प्रमाणात जर खाल्ली तर चेहऱ्याला लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. स्किन लूज, ढिली पडते, चेहरा निस्तेज दिसतो आणि तसेच एक आपल्याला आजार जडतात. शुगर वगैरे, डायबिटीज असे हे आजार जडल्यानंतर बघा मग पूर्णपणे आपल्याला ती कंट्रोलमध्ये ठेवावी लागते शुगर. तर मग त्याच्या अगोदरच जर आपण साखर बंद करून व्यवस्थित आहार घेतला, पालेभाज्या खाल्ल्या, मोड आलेले कडधान्य खाल्ले तर कुठलेच आजार जडणार नाही. आता इथे बघा मी असं सॅलड दुपारच्या वेळामध्ये घेते. पुन्हा आता मी रात्रीच्या वेळात आता रोज आपल्याला बघा भाजी भाकरीसुद्धा खायचा कंटाळा येतो. मग तुम्ही एखाद दिवशी मुगाची खिचडी, एखाद दिवशी दलिया किंवा तिखट आता गोड लापशी केली तर दुसऱ्या वेळेला आपण तिखट असं त्याची खिचडी बनवायची आहे उपम्यासारखी. लापशीचा जो रवा घरी पाडलेला असतो त्याची मी असं तिखट उपमा बनवते. त्यानंतर असं सॅलड वगैरे कधी. आता मुलांनासुद्धा तशीच सवय झालेली आहे माझ्याबरोबर. मुलंसुद्धा हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे मग त्यांना असं काही ना काही वेगळं बनवून देते. आणि खारी टोस्ट बटर पूर्णपणे बंद करा. जर कधी तुमचं खायचं मन झालं तर तिथे ब्राऊन ब्रेड आणा. तुम्ही असं व्हेज सँडविच बनवून मुलांना देऊ शकता. तुम्ही पण खाऊ शकता. नाईटलासुद्धा रात्रीच्या डिनरमध्ये सुद्धा तुम्ही व्हेज सँडविच घेऊ शकता. तर तिथं ब्राऊन ब्रेड वापरायचा आहे गव्हापासून बनवलेला. मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा आणि त्यासोबत साखर बंद करा. बघा वाढत्या वयामध्ये तुम्ही खूप फिट आणि आकर्षक आणि सुंदर बनाल. त्याचबरोबर बघा असे तुम्ही बीट वगैरे याचे आईस क्यूब बनवून ठेवायचे. बीट, गाजर, आवळा वगैरे आणि रोज 2 क्यूब तुम्ही पाण्यामध्ये घालून घ्या. स्किनला खूप फरक पडतो. आतून पण थंडावा मिळतो. आपले शरीर अगदी बघा एकदम पोट साफ राहतं आणि शरीर निरोगी राहतं. तर बीटाने सुद्धा रक्त वाढतं, पचनक्रिया सुधारते. सॅलड वगैरे आपण जर जेवणामध्ये ठेवलं तर बघा भूक भागवतं आणि जे आपल्याला म्हणजे चपाती आपण जास्त प्रमाणात घेतो त्या ठिकाणी जर तुम्ही सॅलड जास्त घेतलं तर चपाती तुमची कमी खाल्ली जाल. तर चपातीने पण जास्त प्रमाणात जर खाल्ली तर वजन वाढलं जातं. कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही सॅलड जास्त प्रमाणात घ्या. त्याने खूप फरक पडतो. तर हे असं मी बघा आईस क्यूब बनवते. सॅलड दुपारचं जेवणामध्ये ठेवते. तर आज नाईटला डिनरला बघा आज मी व्हेज सँडविच बनवणार आहे. तर मुलं बोलली आई आज व्हेज सँडविच बनव. त्यामुळे मी इथे सॅलड वगैरे सगळं कापून घेतलं आणि त्याचबरोबर असे आईस क्यूब मी बनवून ठेवते. आता हे आईस क्यूब जर आपण बनवले तर बघा दुपारच्या वेळामध्ये कधी तुम्ही बाहेर
बाहेरून आलात तर असं बघा आपल्याला खूप असं हीट वाढते, गरम गरम वाटताना असं वाटतं थंड थंड काहीतरी घ्यावं. मग तुम्ही असं बघा लिंबू सरबत वगैरे शुगर वगैरे घालून घेण्यापेक्षा आहे ना, तुम्ही असं हे 2 क्यूब पाण्यामध्ये टाकायचं आणि माठातलं पाणी, फ्रीजचं पाणी अवॉइड करा, माठातलं पाणीच घ्या. फ्रीजच्या पाण्याने पोट लवकर वाढलं जातं. तसेच फॅनची हवा घेण्यापेक्षा नॅचरल हवा घ्या जास्त. तर खूप छान वाटेल बघा, फ्रेश वाटेल. आणि तुम्हाला जर असं रुटीन तुम्ही ठेवलं तर तुम्हाला बघा 20 दिवसातच फरक जाणवायला लागेल. अगदी एका आठवड्यापासूनच तुम्हाला चेंज झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही अगदी फिट राहाल बघा. 50शीत सुद्धा तुम्ही 30शीचे दिसायला लागाल. आणि आपण नेहमी बघा असं सकारात्मकच विचार करायचा आहे, पॉझिटिव्हच राहायचे. आपण कधीच निगेटिव्ह विचार करायचा नाही. नेहमी आपण समोरचा कसे का वागा ना आपल्यासोबत, आपण नेहमी पॉझिटिव्हच राहायचं आणि पॉझिटिव्हच वागायचं आहे. आणि तसेच आपलं वजन कमी करून आपण मेंटेन ठेवायचं आहे. 24 तास गाऊन घालण्यापेक्षा तुम्ही असं वेगवेगळं ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा. सकाळचं जर तुम्ही बघा व्यायाम करताना टी शर्ट पॅन्ट घातलं तर तुम्ही गाऊन घालून कामं आवरू शकता. नंतर तुम्ही बघा असं नाही की हाऊसवाईफ काही फॅशन करू शकत नाही. बाहेर वर्किंग वुमन्स जाणाऱ्या असतात त्यांनीच फॅशन करायची असं नाही आहे. तुम्हीसुद्धा ड्रेसिंग छान करा, म्हणजे तब्येत वाढली की नाही वाढली हे तुम्हाला कळून येईल ड्रेसिंगवरनं. आणि तसं तुम्ही मेंटेन ठेवाल स्वतःला. आणि म्हणजे असं सारखं वजन करायचं नाही आहे. 1 आठवडा 2 आठवड्यातून तुम्ही असं वेट चेक करून बघा किती वाढले किती कमी झाले. त्यानुसार तुम्ही आहारामध्ये बदल करा. आणि असं सीझनल फळे, पुन्हा सॅलड, त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य, दही, असं हे तुम्ही आहारामध्ये याचा समावेश करा. राजमा, पनीर ह्यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे. पनीर जर आणणं शक्य होत नसेल तर तुम्ही बघा गावठी चणे, हरभरे, पुन्हा सोयाबीन, राजमा यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. मूग, मटकी असं शॅलो फ्राय करून घ्या. खूप एनर्जी येते, थकवा जाणवत नाही. असं जर आपण वेळच्या वेळेवर जर आपण वजन करून मेंटेन जर स्वतःला ठेवलं तर नेहमी तुम्ही कायम फिट आणि आकर्षक सुंदर दिसाल. आता इथे बघा हा ब्राऊन ब्रेड आणलेला आहे. असं तुम्हाला जर कधी खाण्याचं मन केलं तर तुम्ही अशा गोष्टी फॉलो करा की त्यामध्ये मैदा नसेल. आता आपण बघा बिस्किट वगैरे, तर मारीगोल्डचे बिस्किट आणण्यापेक्षा तुम्ही न्यूट्री चॉईसचे जर बिस्किट आणले तर ते गव्हापासून बनवलेले आहे, म्हणजे शुगर बिलकुल नाही आहे. तुम्ही ते जरी 2 ते 3 बिस्किटं छोट्या भुकेसाठी खाल्लं तरी लगेच काही वजन वाढत नाही. आणि चहा पूर्णपणे बिना साखरेचा करा, त्यामध्ये हवं तर गूळ घाला, नाही तर विदाऊट शुगरचा घ्या. आता इथे रात्रीच्या डिनरमध्ये बघा मी व्हेज सँडविच करते. पुदिन्याची चटणी केली आहे. एका साईडला मी टॉमॅटो केचप लावते, दुसऱ्या साईडला मी पुदिन्याची चटणी, त्यानंतर चाट मसाला, ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे. सॅलड ठेवायचं सगळं, काकडी, गाजर, टॉमॅटो, कांदा वगैरे, आणि त्यावर असं दोन्ही स्लाईस ठेवून ब्रेडच्या मुलांना द्यायचं. खूप छान, हेल्दी पण, खाल्लं पण जातं, मनाचं समाधान होतं आणि वजन काही वाढत नाही. खाल्लं तर क्वांटिटीमध्ये खायचं. आता मुलांनी जरी 2-2, 3-3 खाल्ले तरी आपण 1 खाल्लं तरी पोट भरतं, कारण सॅलड भरपूर असतं त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो करते, त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही असं 40शी नंतर, 35शी-40शी नंतर तुम्ही बघा असं शरीराला थकवा जाणवणार नाही. असं जर रुटीन तुम्ही ठेवलं आणि त्याचबरोबर बघा शरीराचे लाड न करता तुम्ही असं जर जे हेल्दी आहे तसा आहार घ्यायचा आहे आणि शरीरासाठी आपल्या स्वतःसाठी काय महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्यात. व्यायाम करायचा, चाल करायची, कोमट पाणी, गरम पाणी घ्यायचं, प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा, म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही आणि वजन कमी होऊन मेंटेन पण राहील तुमचं. भूक वेळेवर लागेल आणि तुम्ही तेवढंच घ्याल, तुमचं पोट तेवढंच म्हणजे मागेल. त्यामुळे जास्त असं तुम्ही घेणार पण नाहीत. तर ती एक खाण्याची क्वांटिटी जर आपण ठेवली तर सगळं व्यवस्थित होतं.